दादा, आपला अर्ज आज मंजूर झालेला आहे आणि काय सांगाल की काही जणांची हे होती की आम्हाला तिकीट दिले नाही, नाराजी होती. त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर करणार? सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका सध्या सुरू असून काल नॉमिनेशन फॉर्म भरण्याचा लास्ट दिवस होता. बरेच कार्यकर्ते हे नगरसेवक पदासाठी उत्सुक होते. अशा या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाच्या काही बरेच कार्यकर्त्यांना उमेदवारी या ठिकाणी न मिळाल्यावर नाराज असून अपक्षाची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर इतर पक्षामध्ये सुद्धा लोक काय गेलेले आहेत. या अनुषंगानं समोर तर या ठिकाणी बघतो मी की अपक्षांची संख्या या ठिकाणी मोठी वाढते. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जो इतर पक्ष आहेत, ज्या पक्षावर ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या पक्षाला फार मोठा फटका बसण्याचं या ठिकाणी एकंदरीत या सध्याच्या चित्रावरून दिसतं. आणि जे काल घटना जी घडली त्या घटनेबद्दल या ठिकाणी माध्यमांनी जी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी माध्यम समोर आले. माध्यमाप्रमाणे तर न्याय मिळाला या सगळ्या गोष्टीला तर बरं होईल या ठिकाणी असं आम्हाला वाटतंय. दादा, कुठल्या पक्षाला फटका बसेल असं वाटतं? ज्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या अपेक्षा होत्या त्या लोकांमध्येच अशी चर्चा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उमेदवारी माघारी घेणार नाही. काय कार्यकर्त्यांचे आम्हाला भेटत आहेत. आता मी इथं छाननीच्या ठिकाणी असताना बरेच लोक या ठिकाणी भेटत आहेत. तशा पद्धतीचे उत्तर त्यांनी या ठिकाणी आम्हाला चर्चा करत असताना या ठिकाणी मिळत आहेत. आता 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसाच्या कालखंडात काय होतं बघू. परंतु एवढा ही जी मोठी संख्या आहे सगळ्या प्रभागाने आहे ही एक 5-25% कमी होईल, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार नाही असं वाटतं या ठिकाणी. आता काल सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला होता, त्यांची मनधरणी केली. काय कारण होतं की राजीनामा त्यांनी दिला? आदरणीय आमचे निवडणुकीचे समन्वयक सुधीरजी खरटमल साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते राजीनामा दिलेत. मी पत्र हे आपल्याच एखाद्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं आहे, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. माणूस नाराज होत असतो, परंतु त्यांची नाराजगी पक्षाने दूर केलेली आहे. ते पक्षाचे आमचे मार्गदर्शक आहेत. ते पक्षात राहून या ठिकाणी काम करतील असं या ठिकाणी वाटतं मला. दादा, आपल्या प्रभागाचा विकास भरपूर झालेला आहे. आता कशा पद्धतीने आणखीन पुढचं काम करणार दादा? आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेला 16 तारखेला जो रिझल्ट येईल त्या रिझल्टनुसार आम्ही, जनतेला माहिती आहे की विजन ठेवणारे नगरसेवक कोण आहेत सोलापूर शहरामध्ये. त्या नगरसेवकाला पसंती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती पसंती जनतेने या ठिकाणी दिलेली आहे. माझ्या भागातल्या जनतेने निवडणूकच त्यांच्या हातात घेतलेली आहे. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक विक्रमी मताने या ठिकाणी मला निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सोलापूर शहरातल्या सर्व जनतेला एक नम्र विनंती करतो की सोलापूर महानगरपालिकेचा जी कारभार गेल्या 3 वर्षापासून तुम्ही बघता त्या कारभाराबद्दल आणि आता महानगरपालिकेमध्ये ही जी नवीन नगरसेवक जे निवडून जाणार आहेत त्यावेळेला, आणि मला जनतेने पुन्हा संधी दिली महापालिकेमध्ये याची, 100% तुम्हाला सांगतो की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळं सोलापूर या ठिकाणी, विकासाचं वेगळं सोलापूर निर्माण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. एवढंच मी तुमच्या माध्यमातून सोलापूरच्या जनतेला सांगतो. दादा, लाडक्या बहिणीचे मत हे कोणाकडे फिरतील, काय वाटतं आपल्याला? लाडक्या बहिणीचे मत ज्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली ते या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी मुख्यमंत्री होते त्यावेळेला, आणि सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये ज्यांनी प्रस्ताव मांडला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनीच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी स्कीम आणली. आणि ती स्कीम राष्ट्रवादीचे नेत्या आदित्यताई तटकरे ही महिला बाल कल्याण विभागाच्या त्या मंत्री आहेत. त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव अजितदादाकडे आला आणि अजितदादांनी सभागृहामध्ये
एक मताने या ठिकाणी मिळाला तर लाडकी बहिणीचा सर्वात मान तर या ठिकाणी कोणाला असेल तर ते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. कारण का त्याच पक्षाच्या आमच्या पक्षाच्याच या ठिकाणी आदित्यताई तटकरे असल्यामुळं आम्ही हा प्रस्ताव मांडलेला आहे. महायुतीचं जरी सरकार असलं परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना खुश ठेवण्यासाठी जे अजितदादांनी जी स्कीम आणली त्या स्कीम या ठिकाणी आज एवढी लोकप्रिय झालेली आहे. त्यामुळे अजितदादा सर्व आमच्या लाडक्या बहिणींचे दादा आहेत आणि त्या पद्धतीनं सर्व आमच्या लाडक्या बहिणी सोलापूर मधल्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ या ठिकाणी खणखणत या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये लाडक्या बहिणींचा आवाज म्हणून या ठिकाणी आम्ही मैदानामध्ये येणार आहे. आणि ते आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळाल्यामुळेच आम्ही या ठिकाणी हे काल लॅमिनेशन फॉर्म दाखल केलेले आहेत.